अकलूजमध्ये चारित्र्याच्या संशयातून 38 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी अकलूज पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। अकलूजमध्ये चारित्र्याच्या संशयातून 38 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अशोक यशवंत मुजमुले, राहणार संग्रामनगर अकलूज असे मृताचे नाव असून या प्रकरणी अकलूज पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अशोक मुजमुले आणि नरेंद्र खैरमोडे यांच्यात 11 मे रोजी किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्यानंतर नरेंद्रने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने अशोक यांना रात्री अकलूज मधील ट्रेंड मॉल शेजारी बोलावले। तेथे नरेंद्र खैरमोडे, वैभव खैरमोडे आणि योगेश धाईंजे यांनी अशोक यांच्याशी बाचाबाची करत माझ्या पत्नीशी का बोलतोस असा जाब विचारत त्यांना बेदम मारहाण केली। मारहाणी दरम्यान वैभव खैरमोडे याने दगडाने अशोक यांच्या डोक्यात वार केल्याने ते गंभीर जखमी झाले। जखमी अवस्थेत अशोक यांनी पत्नीला फोन करून मारहाणीची माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर त्यांना उपचारासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी सोलापूरला नेत असताना पंढरपूर जवळ अशोक मुजमुले यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे अकलूज परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अकलूज पोलिसांनी नरेंद्र खैरमोडे, वैभव खैरमोडे आणि योगेश धाईंजे यांना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक AV वाघमोडे करत आहेत।